नमस्कार मंडळी. आज आपण गोबीची भाजी करणार आहोत, म्हणजे फ्लावरची भाजी करायची. अगदी रसरशीत मस्त आणि झणझणीत भाजी. भाकरीसोबत आपल्याला चुरून मरून खाता येईल आणि भातसुद्धा केला आहे तर त्यासोबतसुद्धा आपल्याला खाता येईल अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. अन्न आवडणारे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीची भाजी आहे. करायलाही सोपी, पटकन होणारी आहे आणि खूप काही वेळही लागणार नाही. तर अगदी झणझणीत आणि रसरशीत भाजी जर करायची म्हटलं तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी अगोदर कढई घ्यायची आहे. कढई तापायला ठेवली की त्यामध्ये 2 चमचे कराळं घालायचं आहे. कराळं हे आपल्याला किराणा दुकानामध्ये कुठेही मिळेल. आणि 1 चमचा तीळ घालायचे आहे. कराळं तीळ आणि सोबत भाजून घ्यायचे, म्हणजे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. जितके खमंग भाजल्या जातील तुमच्या भाजीची चव तितकी खमंग येईल. तर इथे तुम्ही बघू शकता रंग बदलतो आहे आणि छान आपलं तडतडतं आहे, म्हणजे कराळं आणि तीळ जे आहे ते अगदी छान तडतडतं आहे. तर तडतडल्यानंतर ते भाजून झालं आहे. भाजून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याला प्लेटीमध्ये थंड करण्यासाठी काढून ठेवायचं आहे. तर आपण याला प्लेटीमध्ये काढून घेतो आहे. मस्त गरम आणि तडतडलेलं आहे. तर थंड होण्यासाठी बाजूला ठेवल्यानंतर त्याच कढईमध्ये आता काय करायचं आहे, खोबऱ्याचे काप घेतलेत मी 10 ते 12. खोबऱ्याचे काप घेतल्यानंतर ते सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे आहे. तर चांगले ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे चांगले काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर तुम्हाला वाटत असेल काळं झाल्यानंतर करपट भाजी होईल, अजिबात करपट होत नाही, कारण खोबरं आतमध्ये तसंच राहतं. वरूनच वरचा भाग जो आहे तोच काळा होतो आहे. तर इथे खोबरं आणि कारळं आणि तीळ भाजून झाल्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. त्या थोड्याशा गरम करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर त्या गरम झाल्यानंतर आता त्या स्टेजवरती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्या नुसत्या गरम करून घ्यायच्या, भाजायच्या नाही आहेत. नुसत्या गरम करून घेतल्या की आपण पूर्ण कढईमधून काढून घेतल्यानंतर जे वाटण आहे आपलं, ते वाटण आपल्याला लहान मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि चांगली याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. जितकी चांगली पेस्ट होईल मसाल्याची तितका तुमचा मसाला अगदी स्मूथ होईल. तर इथे पूर्ण आपलं कराळं आणि आपलं जे भाजलेलं साहित्य आहे भांड्यात टाकून घेतल्यानंतर आपल्याला गरम मसाला आवडीनुसार घालायचा 1 चमचा, लाल मिर्च पावडर 1 चमचा आणि घरगुती काळा मसालासुद्धा घातला आहे मी 1 चमचा. तर आपल्याला आता काय करायचं आहे, थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे आणि पेस्ट होण्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याची पेस्ट झालेली आहे, म्हणजे आपला मसाला रेडी झालेला आहे. तुमचे मेंबर कमी असतील तर यातला मसाला काढून ठेवला तरी चालेल. तर तुमच्या आकाराने तुम्ही इथे भाजी करू शकता. तर इथे मी फ्लावरचे तुकडे करून घेतलेत, मोठाले काप करून घेतले, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. गरम पाण्याने धुवून घेतल्यानंतर फ्लावरला आपल्याला काय करायचं, मसाला लावून घ्यायचा आहे. आपण जसं वांग्याला मसाला लावून घेतो ना तशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. कारण याने काय होतं, फ्लावर ज्यावेळेस आपण भाजीमध्ये खातो ना त्याची चव अगदी छान होते. तर त्यामुळे काय करायचं, थोडंसं मीठ लावून घेतलं फ्लावरला, म्हणजे फुलगोबीला, आणि त्याला आपण मसाला लावून घेतो आहे. मसाला लावून घेतल्यानंतर पूर्ण आपल्या फ्लावरला मसाला लावणं झालेला आहे. तर तोपर्यंत काय करायचं आहे, आता आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे, कारण झटपट भाजीसुद्धा झाली पाहिजे. किचनमध्ये भाजी शिजेपर्यंत आणि गॅस चालायला लागला गरमीचा की खूप गरमी व्हायला लागते. म्हणून काय करायचं आहे, मी ते कुकरमध्ये भाजी शिजून घेते. चांगलं 1.5 चमचा तेल घातलं आहे, अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा हळद घातली आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे. तेलामध्ये तळून झाला की आपण जी फ्लावर म्हणजे गोबी जी आहे त्याला मसाला लावून घेतलेला ती अगोदर घालायची आहे. गोबी घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर मसालासुद्धा घालून आपल्याला फुलगोबीसोबत म्हणजे फ्लावरसोबत फ्राय करून घ्यायचं आहे. जितका छान फ्राय केला जाईल तितका भाजीला रंग आणि चव मस्त येईल. तर आपण फ्राय करताना काय करायचं आहे, गॅस मिडियम करायचा आहे. गॅस मिडियम केला आणि जो मसाला घातलेला आहे तो चांगला 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनटं फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर आपण भाजीच्या आकाराने त्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर अगोदर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला जो आहे अगदी मस्त फ्राय झाला आहे आपला. तर व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे, म्हणजे भाजीची जी चव आहे ती अगदी मस्त होईल. तर आपण गरम पाणी आकाराने 1 ग्लास घातलं आहे, तर थोडंसं अजूनसुद्धा घालायचं आहे. आणि हो, कुकरमध्ये शिजायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे पाणी आपल्याला आकारानेच घालायचं आहे. तर आपल्याला जास्त पातळ भाजी लागत असेल तर थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल, आणि तुम्हाला घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर पाणी थोडंसं कमी घातलं तरी चालेल. तर आपण 1 ग्लास पूर्ण इथे पाणी घालून घेतलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 1च शिट्टी होऊ द्यायची, कारण आपण गरम पाणी घातलेलं आहे. तर 1 शिट्टी झाल्यानंतर थंड होऊ द्यायचा आहे कुकर, आणि तुम्ही इथे बघू शकता भाजीचा रंग आणि भाजीची जी चव आहे ना, मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही ट्राय करून बघा. तर अगदी अप्रतिम भाजी झालेली आहे आणि सोपी आहे परत करायला, खूप काही साहित्यही लागत नाही, झटपट होणारी आहे. तर एकदा तरी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर पोळ्या करण्याचा कंटाळा आला असेल तर राईस लावायचा, प्लेन राईस लावायचा आणि मस्त लिंबू घेऊन मिक्स करून तुम्ही भाजी खाऊ शकता. अगदी झणझणीत आणि मस्त भाजी आहे. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा.
तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.